उद्धव ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. सर, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या 4 मंत्र्यांवरती शिंदे नाराज आहे असं कळतं आहे. लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्या असं थेट सूचना त्यांनी दिलेल्या पाहायला मिळतात. कसं बघता? आपण विरोधी पक्षामध्ये आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय. मला असं वाटतं ते 4वरच नाराज काय मला काही कळालं नाही. खरं तर सगळ्यांवरच नाराज राहायला पाहिजे. सगळे मंत्री स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे काहीच काम करत नाही. स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ. कारण जे कधी त्यांना स्वप्नातही नव्हतं अशा पद्धतीनं त्यांना काही गोष्टी मिळत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं जेवढा वेळ आहे तेवढा वेळात स्वार्थ साधून घ्या या भूमिकेतूनच शिंदे साहेबांचे सगळे मंत्री काम करतात. त्यामुळे ते 4वरच का नाराज हा माझ्या मनातला प्रश्न. खरं तर त्यांनी सगळ्यावरच नाराज राहायला पाहिजे. बरोबर. आज धनुष्यबाण पक्ष चिन्हाचा निर्णय समजा येऊ शकतो. न्यायालयाचा आज पुन्हा सुनावणी या ठिकाणी होते आहे. तर सुनावणी खूप वर्षांनी चालू आहे. काल परवा झाली, त्याच्या आधी 8 दिवस आधी झाली. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय फक्त. कारण इथं कबुतराच्या केसचे निकाल लवकर लागतात, कुत्र्याच्या केसचे लवकर निकाल लागतात, परंतु धनुष्यबाणाचा एवढ्या मोठ्या पक्षाचा निकाल लागायला एवढे वर्ष लागतात. सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा काँग्रेसने केलेला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हडकंप माजलेला पाहायला मिळतो आहे. अजित पवार राष्ट्रवादी आक्रमक झालेले आहेत. मुंबईत सुद्धा काँग्रेसच्या कार्यालयावरती मोर्चा आहे आणि हर्षवर्धन सकपाळ म्हणतात आम्ही विधानावरती ठाम आहोत. काय कसं बघता याच्याकडे? नाही, खरं तर अशा पद्धतीनं एका महिलेविषयी नाही बोललं पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे, व्यक्तिगत मत आहे माझं हे. आणि आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं अजितदादाची जी दुर्दैवी घटना घडलेली आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे एक गृहिणी उपमुख्यमंत्री झाली तिच्याकडून आपण अपेक्षा काय करणार? एकदम अजितदादासारखं काम तर अपेक्षित आपण ठेवू नाही शकत. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य वाटत नाही. हे तितकंच खरं आहे की जर राष्ट्रवादी पक्ष जो काही आक्रमक होतो त्याच्यात जर शक्ती असते तर त्यांनी खरं तर अर्थ खातं इतक्या दिवस भारतीय जनता पार्टीकडे ठेवलंच नसतं. आणि मग तुमचं अर्थ खातं भारतीय जनता पार्टीने घेतलं तरी तुम्ही गुपचूप आहे. आणि मला वाटतं हा एक सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात आहे, याचं सुद्धा उत्तर आलं पाहिजे. धनंजय मुंडे या ठिकाणी हुकुमशाह आहेत का असं ट्विट काँग्रेसने केलेलं आहे. धनंजय मुंडे म्हणतात की मला टार्गेट करण्यात आलेलं आहे. तुम्ही कर्म केलं म्हणून टार्गेट आहे. लोक दुसऱ्यांना का नाही टार्गेट करत, तुम्हालाच का करतात? काय दुसरे नाही का? मग पंकजा मुंडे नाही का तिथे? पंकजा मुंडेला का नाही टार्गेट करत लोक? दुसरे लोक नाही का तिथे आणखी? त्याच्यामुळे तुमचं कर्म जसं आहे म्हणून तुमचं टार्गेट तुम्हाला केलं जातं आणि ते काही लोक सोडणार नाही. कॉक्रोच जनता पार्टीचं छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांचं अधिवेशन होत आहे. कसं बघता या अधिवेशनाकडे? काय सांगाल? अधिवेशन नाही, त्यांची बैठक आहे. मला असं वाटतं अभिजित तिथं राहतो, त्याच्यामुळं त्यांनी तिथे सगळे लोक बोलवलेले आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं आत्ता नीटच्या विषयी जे आंदोलन पुकारलं होतं खरं तर ते यशस्वी झालं. परंतु येणाऱ्या काळातसुद्धा नुसतं धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा पुरता हा विषय नाही राहिला पाहिजे. खऱ्या अर्थानं परीक्षा व्यवस्था आणि आपल्या पिढीचं भवितव्य याविषयी विचार केला पाहिजे. मला वाटतं कॉक्रोच जनता पार्टी ते करते. राम मंदिरानंतर आता सिद्धिविनायक मंदिरामधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे येतो आहे. कसं बघता याच्याकडे? काय सांगाल? हे बघ, राम मंदिराचं सुस्पष्ट झालेलं आहे की कशा पद्धतीनं लोकांनी देणग्या अर्पण केलेल्या, ज्याला हिंदीत चढावा म्हणतात, तो कशा पद्धतीनं चोरी केला जात होता. आणि याच्यात कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक आहे. मग देवस्थानाचा विचार केला तर मला असं वाटतं कोणत्या देवस्थानाविषयी बोलणं चांगलं होणार नाही. परंतु सगळ्यात आधी राम मंदिरात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं डल्ला मारलेला आहे, ट्रस्टी भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री राहिलेले लोक आहेत, तो मुद्दा सगळ्यात आधी महत्त्वाचा आहे. जर एका सिद्धिविनायकाच्या मंदिरात जर असं काही झालं असेल गैरव्यवहार, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे होते अंबादास दानवे सर. कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.